Hello students, welcome to English lecture. Today we will discuss parts of speech. Now first of all we will discuss definition of part of speech. आपण part of speech म्हणजे काय हे समजून घेऊया. A traditional class of words such as adjectives, adverbs, nouns and verbs, they are called parts of speech. And they are distinguished according to the kind of idea denoted and the function performed in a sentence. So here we should focus on the function of that particular word in the sentence. That is very important, and that is called as the part of speech or class of words. So these parts of speech can be noun, adjective, adverb, pronoun, verbs, interjection, conjunction. So there are 8 main parts of speech. So there are 8 main parts of speech known as word classes: nouns, pronouns, adjectives, verbs, adverbs, prepositions, conjunctions and interjections. These are 8 main parts of speech. विद्यार्थिनींनो, इंग्लिश लँग्वेजमध्ये सेंटेन्स जेव्हा वाक्य जेव्हा बनतं तेव्हा त्याच्यामध्ये जे शब्द वापरलेले असतात त्यांचं कार्य ठरलेलं असतं आणि ह्या कार्यानुसारच त्यांचं वर्गीकरण केलं जातं. त्यालाच पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हटलं जातं. मग एखादा वर्ड हा नाऊन म्हणून काम करतो, एखादा वर्ड हा ॲडजेक्टिव्ह असतो किंवा ॲडव्हर्ब असतो म्हणजे क्रियाविशेषण असतो आणि अशा प्रकारे त्यांच्या कार्यानुसार त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यालाच पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हटलं जातं. आणि इंग्लिशमध्ये सेंटेन्समध्ये असे 8 मुख्य पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. ते म्हणजे नाउन्स, प्रोनाउन्स, ॲडजेक्टिव्स, व्हर्ब्स, ॲडव्हर्ब्स, प्रेपोजिशन्स, कंजंक्शन्स अँड इंटरजेक्शन्स. So the main focus is on the function of that particular word in a sentence. Now what is noun? A noun is a word that names something such as a person, place, thing or idea. So noun simply it is the name of something which may be a person, which may be a place or thing or idea. In a sentence noun can play the role of subject. Subject म्हणजे कर्ता. मग कर्ता म्हणून नाउन वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल हिअर दॅट शी इज ब्युटिफुल. हिअर शी इज प्रोनाउन. बट इफ सपोज वी यूज स्मिता इज ब्युटिफुल, then Smita, this noun, works as the subject of the verb. So subject, direct object म्हणजे प्रत्यक्ष कर्म, indirect object. For example, I gave him a pencil. So here a pencil is a direct object. And suppose we say that I gave the boy a pencil. So here the boy becomes indirect object. म्हणजे कोणाला या प्रश्नाचं उत्तर जे येतं त्याच्यामध्ये नाउन असेल. द बॉय हिअर इज द नाउन. सो इट इज ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब. सो सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे त्या कर्त्याला पूरक असं काही ॲडिशनल माहिती सांगितलेली असेल तर त्याला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणतात. फॉर एक्झाम्पल, द बर्ड इज इन द स्काय. सो द बर्ड इज सब्जेक्ट अँड हिअर इन द स्काय that noun suggest subject complement. म्हणजे त्या बर्डला अनुसरून अधिक माहिती सांगणारा शब्द आहे द स्काय. इट टेल्स अस द प्लेस अँड दॅट्स वाय इट इज सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कधी कधी ते कर्माचं सुद्धा पूरक असू शकतं. अपोजिटिव्ह ऑर ॲडजेक्टिव्ह. समटाइम्स इट कॅन बी वर्किंग ॲज ॲडजेक्टिव्ह ऑल्सो. थोडक्यात नाम ज्याला म्हणतो आपण ते नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या जागेचं किंवा एखाद्या वस्तूचं किंवा एखादी कल्पना किंवा एखादी
संकल्पना, कन्सेप्ट ज्याला म्हणतो त्याचं असू शकतं. आणि वाक्यामध्ये त्याचे फंक्शन्स वेगवेगळे आहेत. विशेषतः कर्ता म्हणून किंवा कर्म म्हणून या नाऊनचा जास्तीत जास्त वापर केलेला आपल्याला दिसून येतो. So here we will discuss the types of nouns. Common noun versus proper nouns. Common noun means what? Used to name people, places or things in general. In general, look at the word common. सगळीकडे वापरला जाणारा एखाद्या ग्रुप बद्दल किंवा एखादा व्यक्तिसमूह असेल किंवा व्यक्ती असेल किंवा जागा असेल किंवा वस्तू असेल किंवा एखादी कन्सेप्टसुद्धा असू शकेल. तिचं कॉमन जे नाम जे वापरलेलं आहे त्याला कॉमन नाउन असं म्हणतात. इट रेफर्स टू द क्लास ऑर टाईप ऑफ पर्सन ऑर थिंग विदाउट बिंग स्पेसिफिक अँड इट इज नॉट स्पेसिफिक. म्हणजे विशेष नाम नाही आहे, तर हे कॉमन नाउन आहे. फॉर एक्झाम्पल, गर्ल, सिटी, ॲनिमल, हाऊस, फूड. सो दीज आर कॉमन नाउन्स. देन प्रॉपर नाउन्स, ह्याच्या अपोजिट आहे प्रॉपर नाउन. यूज टू नेम अ स्पेसिफिक ऑर इंडिव्हिज्युअल पर्सन, प्लेस ऑर थिंग. एखादं व्यक्तीचं नाव, पर्टिक्युलर नाव असेल, स्पेसिफिक नाव असेल किंवा प्लेस, जागेचं नाव असेल किंवा वस्तूचं नाव असेल तर त्याला आपण प्रॉपर नाउन असं म्हणतो. प्रॉपर नाउन्स बिगिन विथ अ कॅपिटल लेटर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाक्यात जेव्हा आपण प्रॉपर नाउन वापरतो तेव्हा त्याचं पहिलं अक्षर हे कॅपिटल असलं पाहिजे. सो एक्झाम्पल्स आर जॉन. जॉन इज द नेम, स्पेसिफिक नेम ऑफ अ पर्सन. लंडन इज द स्पेसिफिक नेम ऑफ दॅट सिटी. देन प्लुटो, अगेन दिस इज नेम ऑफ अ पर्सन. फ्रान्स, इट इज नेम ऑफ अ कंट्री. और माउंट एव्हरेस्ट, that is name of mount. So in this way, proper noun is a specific noun. Then countable versus uncountable. So countable have a singular and a plural form and can be used with a number or a and before it. हे सिंग्युलर असू शकतात, म्हणजे एक वचनी असू शकतात किंवा अनेक वचने असू शकतात आणि वी कॅन काउंट देम अँड दे कॅन बी यूज्ड विथ अ नंबर. फॉर एक्झाम्पल, देर वेअर 25 स्टुडंट्स. सो 25 दॅट इज नंबर. सो हिअर ऑर ए ऑर ॲन बिफोर इट. ए ऑर ॲन हे आर्टिकल एक वचनी नामाच्या पाठीमागे लागतं आणि मग अ बॉय, अ गर्ल, ॲन ॲपल असं आपण वापरतो. They are sometimes called count nouns. Countable nounsलाच count nouns असंही म्हणतात. Examples are car, a desk, a cup, a house, a bike. Uncountable nouns. They cannot be counted. त्यांचं मोजमाप आपण 1, 2, 3, 4 असं नंबर देऊन करू शकत नाही. They often refer to substances. सबस्टन्सेस म्हणजे ज्या वस्तूपासून घटक बनलेला असतो, जे मूळ ज्याला आपण म्हणतो ते सबस्टन्स म्हणजे तो घटक. लिक्विड्स, द्रव पदार्थ, अँड अबस्ट्रॅक्ट आयडियाज आणि अमूर्त कल्पना. ह्याला आपण अनकाउंटेबल नाउन्स म्हणतो. दे आर समटाईम्स कॉल्ड मास नाउन्स, कारण ते एकत्र येतात, समूहात येतात. फॉर एक्झाम्पल, वूड म्हणजे लाकूड. लाकूड हे नाउन जे आहे ते अनकाउंटेबल आहे, पण 1, 2, 3 असं म्हणू शकत नाही. मिल्कचं मेजरमेंट जरी लिटरमध्ये करत असलो तरीसुद्धा मिल्कचा आपण पार्टिकल्स म्हणजे त्याचे कण वेगळे करू शकत नाही 1, 2, 3 असे. एअर, हॅपीनेस. सो दीज आर अनकाउंटेबल नाउन्स. कॉन्क्रीट नाउन वर्सेस ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स. They refer to people. Concrete noun, they refer to people or things that exist physically. म्हणजे शरीराने जे आपल्याला दिसू शकतात किंवा त्यांचा रस, रंग, गंध आपल्याला दिसू शकतो. मीन्स दे कॅन बी अंडरस्टूड विथ 5 सेन्सेस. देन दे आर कॉल्ड कॉन्क्रीट नाउन्स. फॉर एक्झाम्पल, डॉग, ट्री, ॲपल, मून, सो ऑर सॅक. सो दीज आर सम नेम्स, कॉन्क्रीट नेम्स. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे अमूर्त, ज्याला कुठलं मूर्त स्वरूप नाही, फिजिकल त्याला एक्झिस्टन्स नाही, भौतिक त्याचं असं अस्तित्व नाही.
किंवा जे आपल्याला पंचेंद्रियांच्या साहाय्याने जाणवू शकत नाही, फक्त आपण इमॅजिन करू शकतो, अशा नाऊनला म्हणायचं अब्स्ट्रॅक्ट नाऊन. हॅव नो फिजिकल एक्झिस्टन्स. दे रेफर टू आयडियाज, इमोशन्स अँड कन्सेप्ट्स यू कॅनॉट सी, touch, hear, smell or taste. Means you cannot understand or you cannot feel with the five senses. Examples: love, time, fear, freedom. So these are abstract nouns. Compound noun versus collective nouns. Compound means two or more words that create a noun. They can be written as one word. म्हणजे एकत्र इतके वापरले जातात की तो एकच शब्द आपल्याला जाणवतो. जॉईंड बाय हायफन, हायफन म्हणजे डॅशमध्ये दिलेला असतो, और रिटन ॲज सेपरेट वर्ड्स. फॉर एक्झाम्पल रेनफॉल. आता रेनफॉल एकत्र लिहितात, पण रेन आणि फॉल हे दोन सेपरेट शब्द आहेत, सेपरेट नाउन्स आहेत, पण ते एकत्र आले, याला कंपाऊंड नाउन असं म्हणतात. सन इन लॉ, इथं हायफन दिलेला आहे, डॅश दिलेला आहे. सो दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ कंपाऊंड नाउन. और क्रेडिट कार्ड, याच्यामध्ये क्रेडिट आणि कार्ड हे दोन वेगळे नाउन्स आहेत, पण एकत्र आले आणि ते आपण कंपाऊंड नाउन म्हणून वापरलं. कलेक्टिव्ह नाउन्स रेफर टू अ सेट और ग्रुप ऑफ पीपल, ॲनिमल्स और थिंग्स. एखादा सेट किंवा ग्रुप, बंच असेल, समूह असेल, तर त्याला आपण हे कलेक्टिव्ह नाउन वापरत असतो. दे आर ऑफन फॉलोड बाय ऑफ और प्लस प्लुरल नाउन. फॉर एक्झाम्पल बंच ऑफ फ्लॉवर्स. अनेक फ्लॉवर्स आपल्याला म्हणायचे तर बंच ऑफ फ्लॉवर्स. एक्झाम्पल्स टीम, टीम इज कलेक्टिव्ह नाउन. पाईल म्हणजे ढिगारा, तो सुद्धा कलेक्टिव्ह नाउन आहे. स्टॅक, दॅट इज ऑल्सो कलेक्टिव्ह नाउन. फ्लॉक और बंच, सो दीज आर कलेक्टिव्ह नाउन्स. नाउ व्हॉट इज प्रोनाउन विच इज यूज्ड इन्स्टेड ऑफ नाउन. म्हणजे नामाच्या जागी आपण जो दुसरा शब्द वापरतो, त्याच्या ऐवजी वापरतो, त्याला प्रोनाउन असं म्हणतात. अ वर्ड दॅट इज यूज्ड इन प्लेस ऑफ अ नाउन और अ फ्रेज दॅट कंटेन्स अ नाउन. फॉर एक्झाम्पल ही, इट, हर्स, मी, देम. सो दीज आर ऑल प्रोनाउन्स. Subject pronouns are I, you, he, she, it, we, you and they. They may be first person, second person. For example, I है first person है, you is second person, he is third person, she is also third person, it is also third thing. First person we, you, they. फक्त याच्यामध्ये काय फरक आहे? I हे एकवचनी आहे, we हे अनेकवचनी आहे. ऑब्जेक्ट प्रोनाउन्स म्हणजे ऑब्जेक्ट म्हणून जे वापरले जातात. जसं की मी मगाशी तुम्हाला एक उदाहरण दिलं, आय गेव हिम अ पेन्सिल. इथं हिम हे काय झालं? ऑब्जेक्ट प्रोनाउन झालं. मी, यू, हिम, हर म्हणजे त्याला, तिला हे जे आपण वापरतो, मला हे जे आपण वापरतो, याला ऑब्जेक्ट प्रोनाउन्स म्हणतात. सो दे आर मी, यू, हिम, हर, इट, अस, यू अँड देम. पझेसिव्ह ॲडजेक्टिव्ज म्हणजे एखाद्या जवळ एखाद्या गोष्टीचा ताबा असणं किंवा त्याचं असणं, हा जो आपण वापरतो पझेसिव्ह, त्याला पझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणतात. दे आर माय म्हणजे माझे, युअर, हीज, हर, इट्स, अवर, युअर अँड देअर. पझेसिव्ह प्रोनाउन्स माइन, युअर्स, हीज, हर्स, अवर्स, युअर्स, देअर्स हे सुद्धा पझेसिव्ह प्रोनाउन्स आहेत. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स म्हणजे ज्याच्यामध्ये आपण रिफ्लेक्ट होतो. सो मायसेल्फ, युअरसेल्फ, हिमसेल्फ, हरसेल्फ, इटसेल्फ, अवरसेल्व्स, युअरसेल्व्स, देमसेल्व्स. दे आर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स. ॲडजेक्टिव्ह. An adjective is a word that tells us more about a noun, which adds something to noun. जे विशेषण हे नामाबद्दल अधिक माहिती सांगतं. It adds something to noun. So that is adjective. It describes or modifies a noun. ते त्याच्याबद्दल अधिक वर्णन करतं किंवा ते त्याला थोडंसं बदलतं. The big dog was hungry. इथे big, that is the adjective. So an adjective often comes before a noun.
नेहमी ॲडजेक्टिव्ह हे नाऊनच्या आधी येतं. फॉर एक्झाम्पल अ ग्रीन कार, याच्यामध्ये ग्रीन हे कारच्या आधी आलेलं आहे. मोस्ट कॉमन ॲडजेक्टिव्ज, टाईप्स ऑफ ॲडजेक्टिव्ज. डिस्क्रिप्टिव्ह, ज्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे, त्याची क्वालिटी सांगितलेली आहे. दॅट इज गुड, लिटिल, बिग, न्यू, ओल्ड, शॉर्ट, फास्ट, स्लो, लार्ज, ग्रेट, स्मॉल, वंडरफुल, ब्युटिफुल, हे सगळे डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ज आहेत. क्वांटिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह मीन्स ज्याच्यामध्ये संख्यात्मक वर्णन आहे. 1, 2, फर्स्ट, सेकंड, लास्ट, 10th, 100th, few, whole, all, many, numerous, all these are called quantitative adjectives. हे सुद्धा ॲडजेक्टिव्हच आहेत. डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे ज्याचं आपल्याला स्पेसिफिक कुठे आहे हे सांगितलं जातं. धिस म्हणजे इथं आहे, अँड दॅट म्हणजे तिकडं आहे. दीज म्हणजे इथे, इथे सर्व आहेत. दोज म्हणजे ते, म्हणजे अंतर सांगितलं जातं. सो दे आर कॉल्ड डेमॉन्स्ट्रेटिव्ह, म्हणजे त्यांना उद्देशून सांगितलं जातं. पझेसिव्ह, ज्याचं आहे असं आपण सांगतो. माय, हीज, अवर, युवर, देअर, हर, माइन, हीज, हर्स, देअर्स, अवर्स, हे सगळे पझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरले जातात. इंट्रोगेटिव्ह, विच, व्हॉट, हुज, होम, व्हाय, हे सगळे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. डिस्ट्रीब्युटिव्ह, डिस्ट्रीब्यूट म्हणजे ज्याच्यामध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केलं आहे किंवा सेपरेट केलं आहे. फॉर एक्झाम्पल ईच, एव्हरी, नीदर, ईदर, एनी, हे सगळे डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ज आहेत. हे सगळे ॲडजेक्टिव्हच आहेत. नाव वर्ब, a word or group of words that is used to indicate that something happens or exists. For example, bring. So bringing is happening. कोणीतरी काहीतरी आणतंय, हे घटना आहे. और happen, घडणे. और be म्हणजे असणे. is, am, is, are, be ची रूपं आहेत. do, does, did, ही सगळी do ची रूपं आहेत. So all these are verbs. म्हणजे एखादी गोष्ट घडते किंवा असते असं दाखवणारा जो शब्द आहे त्याला म्हणतात वर्ब. व्हॉट इज वर्ब? Verbs are the action words in a sentence that describe what the subject is doing. So types of verbs, action verbs, ज्याच्यामध्ये ॲक्शन प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळते. ॲक्शन verbs express specific action. For example, run, dance, walk, slide, सगळे ॲक्शन्स आहेत. ऑक्झिलरी verbs म्हणजे हेल्पिंग verbs, सहाय्यकारी क्रियापद, यूज टुगेदर विथ अ मेन वर्ब. एखादं मेन वर्ब असतं आणि त्याच्या बरोबरीने वापरलं जातं त्यांना हेल्प करण्यासाठी. दॅट शोज द वर्ब्स टेन्स ऑर टू फॉर्म अ क्वेश्चन ऑर निगेटिव्ह. एखाद्या वाक्याचं निगेटिव्ह करायचं असेल किंवा क्वेश्चन तयार करायचं असेल तर अशा प्रकारच्या हेल्पिंग वर्बचा आपण वापर करतो. फॉर एक्झाम्पल, वुड, डू, डज, डीड, हॅज, हॅड, हे सगळे ऑक्झिलरी वर्ब्स आहेत. ट्रान्झिटिव्ह वर्ब्स मीन्स सकर्मक क्रियापद, ज्याच्यामध्ये कर्म, ऑब्जेक्ट हे महत्त्वाचं आहे. सो एक्सप्रेस डुएबल ॲक्टिव्हिटीज दॅट रिलेट ऑर अफेक्ट समवन ऑर समथिंग एल्स. मीन्स दे नीड सम ऑब्जेक्ट. लव, रिस्पेक्ट, टॉलरेट, हे सगळे ट्रान्झिटिव्ह वर्ब्स आहेत. इनट्रान्झिटिव्ह वर्ब मीन्स ॲक्शन वर्ब्स दॅट ऑलवेज एक्सप्रेस डुएबल ॲक्टिव्हिटीज but there is no direct object. There is no direct object. For example, walk. Walk ला कुठलाही ऑब्जेक्ट लागत नाही. Laugh ह्याला कुठला ऑब्जेक्ट लागत नाही. So that is called intransitive verb. Modal verbs. Modal verbs means that are used to express abilities, possibilities, permissions, then compulsion. For example, can, may, should, may, might, or must. So all these are modal verbs. Phrasal verbs. These aren't single words but combination of words used together to take on a different meaning to that of the original verb. जो वर्ब आहे त्याच्या जोडीला अजून एखादं कॉम्बिनेशन असू शकतं. कदाचित ते प्रेपोजिशन असू शकतं किंवा वेगळं कॉम्बिनेशन असू शकतं. फॉर एक्झाम्पल, रन आउट
go away, go back. So all these are called phrasal verbs. Irregular verbs. Irregular verbs means ज्यांचं तिसरे रूप किंवा पास्ट फॉर्म जो आहे तो रेग्युलर नसतो. Irregular verbs are those that don't take on the regular spelling patterns of past simple and past participle. For example, eatचं ate and eaten असे पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल होतात. थिंकचं थिंक, थॉट, थॉट असं वेगळं रूप होतं. ब्रिंगचं ब्रॉट, ब्रॉट हे वेगळं रूप होतं. सो सच वर्ब्स की ज्यांचं पास्ट फॉर्म म्हणजे भूतकाळी रूप आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे तिसरं रूप हे वेगळं होतं. रेग्युलर वर्ब्स मीन्स विच टेक ई डी ऑर डी. ज्याच्यामध्ये डी ऑर ई डी घातलं की त्याचा पास्ट फॉर्म तयार होतो त्याला म्हणायचं रेग्युलर वर्ब्स. फॉर एक्झाम्पल वॉक, वॉक्ड, लाफ, लाफ्ड, स्माइल, स्माइल्ड, लाईक दॅट. Finite verbs and infinite verbs. Finite verb means a verb which can change their form according to subject. कर्त्याप्रमाणे बदलणारा क्रियापद त्याला म्हणायचं finite verb. For example, that when we say that he eats and I eat, फरक पडला. I सब्जेक्ट आहे म्हणून eat आलं आणि ही सब्जेक्ट असेल तर eats म्हणजे s लागलं. त्यानंतर इन्फिनिटिव्ह वर्ब. इन्फिनिट वर्ब मीन्स अ वर्ब विच हॅज टू बिफोर इट. ज्या क्रियापदाच्या आधी टू असतं त्याला इन्फिनिट वर्ब असं म्हणतात. इट शोज इन्फिनिट ॲक्शन व्हेन इज यूज्ड ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. टू सी इज टू बिलीव्ह. सो हिअर टू सी इज इन्फिनिट वर्ब. सो इन दिस वे these are the types of verbs. So students, I hope you might have understood all this description of parts of speech we have discussed so far: noun, adjective, pronoun and verb. So I hope whenever you write a sentence, then you will look at the function of these words, which they play the role of that particular part, and they have the function so that you can write a correct sentence. थोडक्यात आपल्याला हे का शिकायचं आहे तर आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की नेमकं अशा वर्ड्सचं काम काय आहे, सेंटेन्समध्ये त्यांचं कार्य काय आहे हे माहीत असेल तर आपण त्याची प्लेसमेंट, त्याची जागा आणि त्या पद्धतीने कन्स्ट्रक्शन चांगली करू शकतो. अँड दॅट्स वाय आय हॅव डिस्कस्ड 4 parts of speech with you today in this lecture. Thank you very much.